देवगडच्या एका छोट्याशा गावात टिंब्या नावाचा खवखवीत डोक्याचा पण भारी शक्कलशीर मुलगा राहत होता। टिंब्या रोज सकाळी मासे विकायला समुद्र किनाऱ्यावर जायचा, पण एकच प्रॉब्लेम, त्याला मासे अजिबात आवडायचे नाहीत। एक दिवस त्याचा सोबती पांडू, जो त्याला बोंबील राजा म्हणायचा, त्याला म्हणाला, "ए टिंब्या, उद्या गावात मोठो मेळावो आसा, आपल्याक भारी धंदो करूचो हा। टिंब्या, धंदो? आपल्याकडे मासे नाय रे पांडू, तो बघ प्लॅन ऐक, आपल्याकडे बोंबिलाच्या वासाचो अत्तर बनवायचो। टिंब्या, तुझा डोका मॅड झाला काय? लोक नाक झाकतले बोंबिलाच्या वासान। पांडू, पण तोच तर प्लॅन आसा। नाव ठेवू, ओरिजिनल कोंकणी खुशबू बोंबील अत्तर। दुसऱ्या दिवशी मेळाव्यात त्यांनी एक टेबल टाकला, बाटल्यात पाणी भरून त्यात बोंबील डुबवून ठेवलो आणि